काल मिर्जन फोर्टचा इतिहास एक्सप्लोर केला. आज आपण पोचलो आहोत कर्नाटकचा एक खूपच स्पेशल ठिकाणी, ते म्हणजे गोकर्ण. गोकर्ण म्हणजे फक्त बीच नाही, हे एक स्पिरिच्युअल आणि पीसफुल डेस्टिनेशन आहे. इथे नेचर आणि डिवोटी दोन्ही एकत्र येतात. मिर्जन फोर्टवरून निघून आम्ही डायरेक्ट आता गोकर्णला पोचलो आहे आणि आपण चाललो आहोत आता मंदिराच्या दिशेने. तुम्ही बघू शकता रोडमधून ज्यावेळेस आपण गाडीने जात आहोत तर आपल्याला छोटे शॉप्स, भगवे पताके, मंदिराची घंटेचा आवाज येत आहे. फुल स्पिरिच्युअल ॲटमॉस्फिअर आहे. गोकर्णाचं नाव घेतलं की महाबळेश्वर मंदिर आठवतो. बघूया आपल्याला इथे काय काय पाहायला मिळतंय. तर चला पार्ट 2 मध्ये गोकर्ण एक्सप्लोर करूया. लाईव्ह विथ अक्षय चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आहे तसंच ना, तुम्हाला वाटेल की हे नाही आहे. नंबर ऑफ फॉरेनर्स किती जास्त वाढले तर पणजीला आले सर म्हणजे आपलं गोव्यात आलं हा बघ की सगळे फॉरेनर्स आहेत. पांढरे केस बरं पाहिजे. अरे बघा डायरेक्ट फॉरेनचंच तिकीट निघते एवढा जाते ना मोठा. काही दिवसांनी इथल्या दुकानात फॉरेनर विकतेला असणार. तर मित्रांनो फायनली आपण मंदिराचं जे फ्रंटचं साईड आहे आपण तिथे पोचलो आहोत. आणि हे बघू शकता उजव्या बाजूला टर्न मारल्याच्या नंतर हे जे तुम्हाला राईटला जे दिसत आहे हे बघू शकता, हेच आहे गोकर्ण मंदिराचं मेन मुख्यद्वार. इथूनच आपल्याला आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाता येतं. आणि तुम्ही इथून लेफ्ट साईडला टर्न घेतल्याच्या नंतर हा सरळ जो रोड आहे तो मार्केटमधून सरळ एकदम समुद्रकिनारी जातो आणि तिथेच आपण गाडी पार्क करणार आहोत. बीचवर चालू आहे. ठीक आहे, मागचं तिथंच कुठं room? 8 शाल मम्मीनी बॅगमध्ये भरून ठेवली, येताना काढून टाकली. शाल मीच काढून गर्दी करीत आहे गोकर्ण. हे मेन ठिकाण आहे रे. तुम्ही गाडी कुठे लावली होती त्याने? सरळ चालू सरळ बाहेर पडायचं असं इथून बाहेर पडायचं. तर मित्रांनो गाडी पार्क केली आहे आणि आपण आता गोकर्णाच्या बीचवर पोहोचलो आहोत. हा बीच मंदिराच्या समोर आहे आणि गाडी पार्किंग केलं एकदम जवळ आहे. गाडी थांबवल्यावर आम्हाला खरंच राहवलं नाही. समोर पाहताच एकदम सुंदर व्ह्यू. बघा जरा हा सनसेट किती मस्त दिसत आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज, हलकी थंडी हवा, फुल एकदम पीसफुल आणि पॉझिटिव्ह वाईब येतो. थोडा वेळ इथे सनसेट एन्जॉय करू. पण हॉनेस्टली सांगतो ट्रॅव्हलमुळे थोडी भूक पण लागली आहे, म्हणून आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊन थोडंसं स्नॅक्स आणि टी ब्रेक घेणार आहोत. त्याच्यानंतर रूम घेऊन फ्रेश होऊन मंदिर दर्शनासाठी जाणार आहोत. सो स्टे ट्यून. गोकर्णचा स्पिरिच्युअल पार्ट आता सुरू होणार आहे. तर मित्रांनो रूमवरून आता आपण मंदिरात पोहोचलो आहोत. पण आपल्याला इथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. समोर जे आहे ते आतमध्ये महादेवाची पिंड आहे आणि नेमकं आपण आरतीच्या टायमिंगला आल्यामुळे आपल्याला हे सर्व बघायला मिळत आहे. तर मित्रांनो गर्दी कमी असल्यामुळे आपलं छान पद्धतीने दर्शन झालं आहे आणि आम्ही आता मंदिराच्या बाजूचा जो भाग आहे तो एक्सप्लोर करत आहोत. एंट्रन्स घेऊ जरा.
मंदिराच्या आपण उजव्या बाजूला आलो आहोत आणि हे बघू शकता तुम्ही महाबळेश्वर देव संस्थान म्हणून लिहिलेलं आहे. जसं आपलं महाबळेश्वरला जशी शंकराची पिंड आहे महादेवाची, तशीच इथं पण आहे. आणि बघू शकता इथं बाजूला अजून काही छोटी मंदिर आहेत. आणि हो, अजून एक, जर तुम्ही इकडे येत असाल गोकर्णला दर्शन घ्यायला तर इथं लुंगी मॅन्डेटरी आहे. त्यामुळे तुम्ही घरूनच लुंगी घेऊन येऊ शकता दर्शनासाठी, त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. मंदिराचा बाजूचा जो भाग आहे तो एक्सप्लोअर करून झाल्याच्या नंतर आपण जो मंदिराच्या फ्रंट साईड आहे जिथे मार्केट आहे, आपण त्या रोडवरती आलो आहोत. आणि बघू शकता तुम्ही की आजूबाजूला मसाल्यांचे बरं जे लेडीजचे गिफ्ट आर्टिकल्स असे बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे शॉप्स आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि लेडीजसाठी घेण्यासाठी असं खूप सारं मटेरियल आहे. तर आपण आता इथं थोडीशी शॉपिंग करणार आहोत. हॅलो, दो 8 चलता नाही तुझ्या घ्यायचं. तर मित्रांनो, आपली इथली शॉपिंग संपली आहे. आता आपण रूममध्ये जाऊन मस्तपैकी झोपणार आहोत. आणि उद्या हा गोकर्णाचा जो बीच आहे तो आपण तिथे जाऊन वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. तर मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.